कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग वाढू लागले। मुंबईत आज झालेल्या विशेष कार्यक्रमात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक माजी नगरसेवकांसह कोल्हापुरातील 16 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतलंय। कोल्हापुरातील महापालिका निवडणुकीसाठी भाजपने ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे। आज मुंबईत झालेल्या विशेष पक्षप्रवेश कार्यक्रमात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विविध संघटनातील 16 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय। पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भाजपच्या मुंबई मुख्यालयात पार पडला। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार आणि सरस्वती पवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, विधानसभा लढवलेले संताजी घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, तसंच राजेंद्र थोरवडे, वैभव राजे भोसले, सुशांत सावंत, अभिजित माने, दीपक खांडेकर, मंदार राऊत, संकेत रुद्र, विलास इंदप, देवेश कुबल, सुदर्शन वोरा यांचा समावेश होता। या निमित्तानं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाच्या ध्येय धोरणांची समरस व्हा आणि जनहितासाठी काम करा असं आवाहन केलंय। तर मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संघटनात्मक बांधणीसाठी भाजप नेहमीच खऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहतोय, कुणावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली आहे। महापालिकेच्या रणधुमाळीत भाजपकडून उमेदवारांची तयारी सुरू झाली असून आजच्या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय।